गणपती यायला लागला बाबा. मनीष मलिनाथ मसरे, ट्रस्टी वहिवाटदार पुजारी श्री रूपाभवानी मंदिर. आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेने सुरुवात झालेली आहे. सकाळी 5 वाजता काकड आरती, नंतर 9 वाजता देवीला रूपाभवानी मातेस अभिषेक श्रीखंड आणि दही ह्याच्याने अभिषेक करून नंतर त्यानंतर 11 वाजता घटस्थापना केलेला आहे. त्यानंतर आरती झालेली आहे आणि संध्याकाळी असंच देवीची नित्योपचार पूजा आणि रात्री छबिना हे असं सलग 10 दिवस नवरात्रोत्सवाची कार्यक्रम आहे. 2 तारखेला दसरा आहे. त्या दिवशी देवीची महाअलंकार पूजा सकाळी, तदनंतर 5 वाजता पालखी मिरवणूक, देवीची पालखी मिरवणूक निघते. पालखी मिरवणूक झाल्यानंतर असं नवरात्रोत्सवाची सांगता होती दसऱ्यानंतरनं. त्यानंतर 6 तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे. त्या दिवशी देवीचे अलंकार महापूजा, संध्याकाळी छबिना, त्यानंतर दुधाचा प्रसाद वाटप असं ह्याप्रमाणे नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम आहे. भक्तांना काय आवाहन करायचं? भक्तांना आव्हान आहे की सर्व भाविकांना आव्हान आहे, सर्व भाविकांनी सुरळीत दर्शन घ्यावे. आणि प्रारंभ झालेला आहे. आज आपल्या सोलापूरमध्ये सगळ्यांच्या श्रद्धास्थान असलेल्या रूपाभवानी देवीमध्ये घटस्थापना झाली. यंदाच्या वर्षी पाऊस भरपूर आहे. प्रत्येक वर्षी ताईला साकडं घालावं लागत होतं की सोलापूरला चांगलं पाऊस होऊ दे, पीक चांगलं येऊ दे. पण यंदाच्या वर्षी पाऊस एवढा झाला की शेतकरी अडचणीत आले, सगळ्या इथल्या जनताही अडचणीत आलेल्या आहेत. त्यामुळं आईला साकडं घालतो की यंदाच्या वर्षी पाऊस थोडं कमी होऊ दे. आता भरपूर पाऊस आपण दिलेला आहे आणि याच्यापुढं जे काही शेतकऱ्यांना ज्या काही गोष्टी करायच्या आहेत सगळ्या पेरण्या गिरण्या सगळ्या खोळंबून राहिलेल्या आहेत. आणि खरीप तर गेलेलंच आहे, निदान रब्बी तर पीक त्यांच्या पदरात पडावं. व तसंच आज एक प्रकारचं उत्साहाचं वातावरण या सोलापूर जिल्ह्यामध्ये असतं. कारण तुळजापूर आईचं देऊळ जवळ असल्यामुळं या सोलापूरमध्ये नवरात्र म्हणजे एक प्रकारचं फार मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव असतो. आणि प्रत्येक ठिकाणी देवीची स्थापना होत्या, प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी. आणि तिथं नवरात्रीचं धार्मिक ज्या काही 9 दिवस, यंदाच्या वर्षी 10 दिवस आलेले, 10 दिवस उत्सव केलं जातं आहे. आणि यामध्ये सगळे लोक सहभागी होतात आणि एक प्रकारचा धार्मिक आनंदही त्याच्यामध्ये मिळतो. आणि असंच तुम्हा आम्हाला सगळ्यांना सुखी ठेवा एवढंच आईच्या चरणी प्रार्थना.